नाउन एक असं चॅप्टर की जे आपल्या TCS, IBPS, बँकिंग असतील किंवा सरळ सेवा असतील, MPSC, इव्हन शिक्षक भरती आणि आपल्या जर अदर एक्झामिनेशन बघितले SSC असतील किंवा याच्या व्यतिरिक्त कुठलीही एक्झाम तुम्ही इंडियामधली घ्या, तुम्हाला नाउन या चॅप्टरवरती 100% प्रश्न पाहायला मिळतो. आणि हे जे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात याच्यामध्ये नाउन म्हणजे आपल्याला असं वाटतं की फक्त टाइप्स ऑफ नाउन असेल किंवा याच्यामध्ये नामावरती काही एरर विचारले असेल, बट तसं नसते. नाउन म्हणजे नामाचे टाइप्स, नामाचे जेंडर, नामाचे नंबर, नामाच्या केसेस, नामाचे जे होम्स आणि प्लेसेस आणि त्याचे साऊंड्स, ॲनिमलचे, बर्डचे आणि ॲट द एंड फॉर्मेशन ऑफ नाउन. एवढा कन्सेप्ट असतो ज्याला आपण नाउन म्हणतो. आणि आपल्याला असं वाटतं की नाउन म्हणजे बस टाइप्स आले म्हणजे नाउन संपलं, तसं नसते. आजचं जे चॅप्टर आहे ते एवढं इम्पॉर्टंट चॅप्टर आहे बिकॉज इंग्लिश ग्रामरमध्ये जर बघितलं पार्ट ऑफ स्पीच मधलं आणि सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर जर बघितलं की ज्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न येतात, दॅट इज नाउन. ओके, सो आजच्या सेशनमध्ये मी काय करणार, तुमच्याकडून जवळपास नामावरती आलेले मग ते TCS, IBPS, MPSC, शिक्षक भरती, अदर एक्झामिनेशन, सर्व एक्झामचे प्रश्न मी आजच्या सेशनमध्ये तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे, ते सुद्धा आपल्या टेक्निक्स आणि ट्रिक्स अप्लाय करून. So I hope all of you are ready. So let's start our today's session without any delay. But watch this session till end so that you can understand lots of new things and you don't need to use any other book because I am going to teach you whole concept about noun and by using them, by applying them to any question, you can solve any question within a second. I promise you. Even you are zero in English. So let's see. This is our chapter that is called noun. आणि हे जे नाउन चॅप्टर आहे तुमच्या सर्व MPSC, TCS, IBPS, शिक्षक भरती, इव्हन अदर एक्झामिनेशन, स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत आहात ना, मग 100% तुमच्यासाठी उपयुक्त आहे. बेसिकली आपलं ह्याचं ट्रिक सिरीज जर म्हटलं तर 9वं सेशन आहे. आणि तुम्हाला वाटते की सर नामाचे मला कन्सेप्ट पण शिकायचे आहेत, काय करू? गायत्री अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा आणि बेसिक टू ॲडव्हान्स जो कोर्स दिसेल त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला प्रत्येक लेक्चरचा कन्सेप्ट, त्याच्यावर विचारलेले प्रश्न ट्रिक्सद्वारे आणि त्याची क्विज हे स्टेप बाय स्टेप मिळणार आहे. एनिवे स्टार्ट करू आपण आजच्या सेशनला. विदिन 2 सेकंड कुठल्याही प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं ते आता आपण समजून घेऊ. सर्वात महत्वाचं असं की तुम्हाला माहित असेल नामाचे टाइप्स, नामाचे नंबर्स, नामाचे जेंडर्स आणि नामाच्या केसेस, इथपर्यंत जर बघितलं तर हा पाठ आपण आज नाउन मध्ये घेणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त जे दिसते आपल्याला ॲनिमल आणि बर्ड्स असतील त्याचे होम्स, प्लेसेस, साऊंड्स किंवा फॉर्मेशन ऑफ नाउन, हा जो पार्ट आहे हा आपण आफ्टर पार्ट ऑफ स्पीच इन वोकॅब्युलरी मध्ये कन्सिडर केलेला आहे. बिकॉज हा टॉपिक शिकण्यासाठी तुम्हाला अदर पार्ट ऑफ स्पीच येणं गरजेचं आहे, जसं की नाउन तर आपण शिकणार प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, कारण त्याच्यामधून फॉर्मेशन आपल्याला करायचं असते. सो ते सुद्धा आपल्याला आले पाहिजे, त्याच्यामुळे यांना आपण मागे ठेवलं. मग चला आता नामावरती येणारा प्रत्येक प्रश्न कसा सुटतो ते बघा. बेसिकली आजच्या एक्झाममध्ये आजच्या लेक्चरमध्ये IBPS चे क्वेश्चन घेतले, ते सुद्धा लेटेस्ट, एकही जुना प्रश्न आपण इथे आणला नाही. जुना म्हणजे मला असं म्हणायचं आहे, जुने प्रश्न असतीलच बट जे स्टार्टिंग वाले आहेत ते अप टू डेट प्रश्न आपण घेतलेले आहेत. सो IBPS 2025 PO चा प्रश्न आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर कंबाईन ग्रुप बी 2025 बाय MPSC पॅटर्न, म्हणजे IBPS पॅटर्न सुद्धा तुम्हाला नाउनवरती प्रश्न विचारते. कंबाईन मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातो, SBI क्लर्क मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातो, IBPS क्लर्क, तलाठी भरती, त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही तलाठी भरती, म्हणजे खूप सारे प्रश्न तुम्ही समोरचे जेवढे येतील, राज्यसेवा असेल, याच्या व्यतिरिक्त डिपार्टमेंटल एक्झाम्स असतील, हे सर्व प्रश्न मी तुमच्याकडून सोडून घेणार आहे. चला मग आता स्टार्ट करूया. प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक काम करायचं आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे, जेणेकरून माझ्याही लक्षात येणार की तुम्ही जे मी काही तुम्हाला आता ट्रिक्स देणार त्या 100% अप्लाय होणार. सुरुवातीचे 4-5 प्रश्न सोडवताना थोडंसं तुम्हाला कठीण जाईल, बट जसं तुम्ही 4 ते 5 प्रश्न सोडवणार तुम्हाला लक्षात येईल की अशा पद्धतीच्या टेक्निक्स अप्लाय करून आपण 100% प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. चला बघा आता. सो काय म्हणू शकतो, हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला विचारलं की कुठलं सेंटेन्स इनकरेक्ट आहे सांगा. चला ठीक आहे, प्रश्न नामावरचाच आहे हे कशावरून ओळखला आपण की हा प्रश्न नामाचाच आहे? बिकॉज या प्रश्नामध्ये बघा कमिटी हा शब्द नाउन आहे, आता मेंबर्स आहे म्हणजे तो ऍडजेक्टिव्ह होणार. चला ठीक आहे, पुढे चला. नेक्स्ट प्रश्नामध्ये बघा इन्फॉर्मेशन हा एक नाउन आहे, टॅलेंट नाउन आहे, बाकीचे पण नाउन आहेत, मी ते घेत नाही एंडिंगचे, मी स्टार्टिंगला बघत आहे. स्टार्टिंग सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघत आहे. आणखी बघा
वेदर सुद्धा एक काय आहे, नाऊन आहे. पहिली गोष्ट समजून घ्या, कमिटी हा जो नाऊन आहे याला कमिटी कुठला नाऊन आहे, कलेक्टिव्ह नाऊन. आय होप तुम्ही माझं नावाचं लेक्चर बघितलं असेल, नसेल बघितलं मी सांगतो. कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे असा नाऊन याच्यामध्ये एक व्यक्ती नसतो. याच्यामध्ये एक व्यक्ती असतो का नाही, एक ग्रुप बनलेला असतो. कमिटी म्हणजे खूप सारे मेंबर एकत्र आले असतील आणि त्यांची कमिटी तयार झाली, मेंबरची कमिटी, म्हणजे याचा अर्थ याला कलेक्टिव्ह नाऊन म्हणतात. हा कलेक्टिव्ह नाऊन इथं ऍडजेक्टिव्हचं पण काम करू शकतो जर त्यांनी मेंबर्सला क्वालिफाय केलं तर. आलं लक्षात? सो आता कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे ग्रुप ऑफ समवन समथिंग, त्याला आपण कलेक्टिव्ह नाऊन म्हणतो. मग कलेक्टिव्ह नाऊन हे फक्त आणि फक्त एकच वचन असतात आणि जर यांच्यामध्ये मतभेद वाटलं तरच ते अनेक वचन असतात. मग या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे एक वचन जर असतात तर तुम्हाला बघा इथं काय केलेलं आहे, द कमिटी मेंबर्स. आता मेंबर्स अनेक आहेत पण इथं ऑलरेडी त्यांनी मेंबर्स लिहिलं, म्हणजे हा जो कमिटी शब्द आहे हा इथं ऍडजेक्टिव्हचं काम करत आहे आणि मेंबर हा इथं नाऊनचं काम करत आहे. मग नाऊन जर अनेक असतील, कारण ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे त्यांनी मेंबर्स, जर इथं मेंबर्स नसता तर कमिटी स्वतः एक नाऊन असता, पण इथं दिलेला आहे मेंबर्स म्हणजे कमिटी इथं ऍडजेक्टिव्हचं काम करतो. अशा पद्धतीने शब्द चेंज होत असतात. मग मेंबर अनेक वचन आहेत तर इथं V1 आहे आणि V1 सुद्धा कसा असतो, अनेक वचन असतो. मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे सेंटेन्स करेक्ट आहे. त्यांनी इनकरेक्ट विचारलं. द इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन हा अनकाउंटेबल नाऊन आहे. मी शिकवलं तुम्हाला ऑलरेडी अनकाउंटेबल नाऊन. ज्या विद्यार्थ्यांनी माझे नामाचे कन्सेप्ट वाले लेक्चर बघितले त्यांना माहित असेल, नसेल शिकले तर इथं सांगतोच मी तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. अनकाउंटेबल नाऊन म्हणजे ज्याला तुम्ही संख्येमध्ये मोजू शकत नाही, 1 2 3 4 5 असं मोजता येणार नाही. माझ्याकडे 4 इन्फॉर्मेशन आहे, माझ्याकडे 10 इन्फॉर्मेशन आहे इंग्लिशची, नाही म्हणता येणार. म्हणजे हा अनकाउंटेबल नाऊन आहे. कुठलाही अनकाउंटेबल नाऊन हा फक्त आणि फक्त काय असतो, एक वचन असतो. हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहित नाही. आलं लक्षात? पुढे चला. सो इन्फॉर्मेशन एक वचन असेल तर त्याला आर काय लावला त्यांनी, अनेक वचन. तर 100% आपल्या लक्षात आलं इथं की सेकंड वाला आन्सर इनकरेक्ट आहे, कारण अनकाउंटेबल नाऊन असेल तर त्याला एक वचनच क्रियापद लागते. क्लिअर आहे? पुढे चला. ही हॅज नॅचरल टॅलेंट. ओके, आता त्याच्याकडे टॅलेंट आहे पण ते नॅचरल आहे. ओके, हे सेंटेन्स करेक्टच आहे. बिकॉज काही विद्यार्थ्यांमध्ये सर आर्टिकल ए का बरं लावला, कुठल्याही अनकाउंटेबल नामाला तुम्ही काउंटेबल बनवू शकता जर नंबरिंग मध्ये बोलायचं. एकच टॅलेंट आहे त्याच्यामध्ये, टॅलेंट एकच नॅचरल टॅलेंट आहे त्याच्यामध्ये. हा, त्या पॉईंट ऑफ व्ह्यू कुठलं, ड्रॉइंग आणि पेंटिंगचं एकच आहे त्याच्याकडे. ड्रॉइंग करणे आणि पेंटिंग करतात ना, ड्रॉइंग करून पेंटिंग, हेच त्याच्याकडे एकच टॅलेंट आहे, दुसरं नाही आहे. मग त्यांनी ऍज अ काउंटेबल त्या नामाला यूज केलं, कुठल्या टॅलेंटवाल्याला. त्यासाठी आर्टिकल ए लागला आणि तो करेक्ट आहे. द वेदर टुमॉरो, वेदर अनकाउंटेबल नाऊन आहे, एकच वचन पाहिजे आणि एका वचनासाठी काय यूज केलं, इज यूज केलं, म्हणजे बरोबर आहे. मग आपलं जे आन्सर आहे इनकरेक्ट वालं ते म्हणजे सेकंड नंबर. तुम्हाला काउंटेबल आणि अनकाउंटेबल एवढं नक्कीच समजलं पाहिजे. मला फक्त एक 4-5 प्रश्न सोडून देऊ द्या, मग बघा तुम्ही म्हणणार सर आता नामावर ते कुठलाही प्रश्न येऊ द्या, आम्ही 100% आन्सर देऊ शकतो. मग तो क्वेश्चन IBPS, MPSC, TCS कुठलाही असू द्या, शिक्षक भरती इव्हन असू द्या, तुम्ही म्हणा सर 100% सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट बघा, द कॉस्ट ऑफ ऑल द नेसेसरीज हॅव गॉन अप. कोणी विचारला प्रश्न, कंबाईन ग्रुप बी 2025. आता जेव्हा जेव्हा सेंटेन्स मध्ये ऑफ येतो बघा, हा कॉस्ट इथं काय दिलेला आहे, कॉस्ट हा जो नाऊन आहे हा कधीही अनकाउंटेबल असतो. काय असतो, अनकाउंटेबल. आणि कुठलाही अनकाउंटेबल नाऊन हा फक्त आणि फक्त एक वचन असतो, त्याचं अनेक वचन होत नसते. हेच आपण आतापर्यंत शिकलो. मग तुम्ही म्हणा सर आम्ही कसं ओळखू की हा अनकाउंटेबल आहे, कॉस्ट. त्याची कॉस्ट किती आहे सांगा बरं, एक आहे, एक. त्याची कॉस्ट किती आहे, 10 आहे, नाही म्हणू शकत. कॉस्ट हे तुम्ही मोजणार रुपीज मध्ये, कॉस्ट हे मोजणार कुठल्या तरी युनिट मध्ये. डायरेक्ट नाही सांगू शकत की याची 10 कॉस्ट आहे, याची 100 कॉस्ट आहे, याची 2 कॉस्ट आहे. ज्याला नंबर मध्ये नाही मोजतायत त्याला अनकाउंटेबल म्हणायचं. आणि जो अनकाउंटेबल असते तो फक्त एकच वचन असते, आणि जो एक वचन असते त्याला अनेक वचन लागत नसतो. समजत आहे तुम्हाला किती इझी आहे, ट्रिक समजत आहेत. एक वचन, अनकाउंटेबल एक वचन आणि काउंटेबल दोन्ही असतात. का एक वचन पण असतो आणि अनेक वचन पण असते. ओके, सो यांचं समजलं सर आम्हाला, कारण कॉस्ट आपला सब्जेक्ट आहे, त्यानुसार इथं हॅव हा चुकीचा आहे. इथं काय लागायला पाहिजे होता, हॅज लागायला पाहिजे होता. हे तुमचं 100% करेक्ट आन्सर आहे. तुम्ही म्हणा सर मग हे जे नेसेसरीज इथं दिलेलं आहे यानुसार ते बरोबर होतं. नो, बिकॉज जर या सेंटेन्स मध्ये बघितलं, द कॉस्ट ऑफ ऑल द नेसेसरीज, या प्रश्नामध्ये एक ऑफ लागलेला आहे. ऑफने आपण 2 नाऊन जोडत असतो. एक नाऊन 2 नंबरला असतो आणि एक नाऊन फर्स्ट नंबरला असतो. आणि हा जो वर्ब घ्यायचा असतो हा कधीही आपण फर्स्ट नंबरनुसार घ्यायचा असतो. चला पुढे,
पुढचा भाग बघा, म्हणजे आन्सर कुठे येतो. आता पहिला पार्ट कुठपर्यंत आहे बघा, यांनी लाईन दिल्याच नाही का. चला ठीक आहे, यानी की ABCD दिलं नाही, पण तुम्हाला उत्तर समजलं. एरर कुठे आहे आपली, हे इथं हॅवमध्ये आहे बस. ओके, ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली आन्सर देऊ शकता, इथं त्यांनी अंडरलाईन केलं नाही टायपिंगमुळे. एनिवे, चला क्वेश्चन नंबर 3 घ्या. काय दिसते क्वेश्चन नंबर 3 मध्ये, नाऊनचा प्रश्न आहे का. हो, नाऊनचाच आहे. काय नाऊन आहे याच्यामध्ये, इथं फर्निचर्स आहे बघा सर्वांनी. त्यांनी तुम्हाला इनकरेक्ट विचारलं, ठीक आहे. पहिलं सर उत्तर मिळालं आम्हाला, पहिलंच इनकरेक्ट आहे. जो पहिला प्रश्न आहे तोच इनकरेक्ट आहे. बिकॉज फर्निचर एक असा नाऊन आहे की त्याचं अनेकवचन कधीच होत नाही. आपण नाही म्हणू शकत की माझ्या घरामध्ये 10 फर्निचर आहे. फर्निचर मोजायचं असेल तर वस्तूमध्ये मोजावं लागते. फर्निचर मोजायचं असेल तर तुम्हाला त्या जेवढेही MM असेल किंवा त्याच्या ते जे शीट येतात ते असेल किंवा त्याचं वेगळं युनिट असेल काहीतरी, तुम्ही त्याच्यामध्ये मोजणार. डायरेक्ट नाही म्हणणार की माझ्या घरात 100 फर्निचर आहे, 2 फर्निचर आहे, 5 फर्निचर आहे. मग ज्याला संख्येमध्ये नाही मोजता येत तो काय असतो, तो एकच वचन असतो नेहमी. त्याचं अनेक वचन होतच नसते जर ते एक वचन असेल, सॉरी अनकाउंटेबल असेल तर. मग हे अनेक वचन आहे, त्याच्यामुळे पहिलंच उत्तर आहे तुमचं. बाकी बघा, शी ऍडजस्ट क्विकली टू हर न्यू रोल ऍट द कंपनी. आता याच्यामध्ये जर बघितलं, न्यू रोल नाऊन आहे, कंपनी नाऊन आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये कुठे चुकी दिसते का आपल्याला, नाही. निगोशिएशन्स बिटवीन द 2 कंट्रीज आर ऑन गोईंग. ओके, कुठेच एरर दिसत नाही. निगोशिएशन्स जे खूप सारे झाले त्यांच्यामध्ये. अंडरस्टँडिंग कॉम्प्लेक्स थेरीज डिमांड्स अ हाय. आता इथं कोण आहे, अंडरस्टँडिंग कॉम्प्लेक्स थेरीज डिमांड्स अ हाय लेवल ऑफ. आता याच्यामध्ये तुम्हाला बघायचंय प्रत्येकामध्ये एरर काय दिसते ते चेक करायची तुम्हाला फक्त. दे चिअर्ड लाऊडली व्हेन देअर टीम ओन द चॅम्पियनशिप. ओके, मग आता तुम्ही म्हणा सर याच्यातले नाऊन मला जर ओळखता नाही आले तर असे शब्द शोधायचे. असे, हा लेवल नाऊन आहे, हा कॉन्सन्ट्रेशन नाऊन आहे, ऑफने जोडलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं चॅम्पियनशिप नाऊन आहे. ओके, दे चिअर्ड लाऊडली व्हेन देअर टीम एक नाऊन आहे, टीम हा कलेक्टिव्ह नाऊन आहे. असे नाऊन ओळखता आले पाहिजे तुम्हाला. प्रत्येक विद्यार्थ्याने ट्राय करा, एक लाईव्ह कमेंटचं ऑप्शन येते आपल्याला, ते नक्कीच तुम्ही काय करा, यूज करा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये. चला ठीक आहे, मग आन्सर कुठला तुमचं फर्स्ट आहे. तिथं फर्निचर्स नव्हतं पाहिजे, फर्निचर पाहिजे होतं. पुढचा प्रश्न, IBPS क्लर्क फिल्म 2023 बाय IBPS पॅटर्न. काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये बघा बरं. ChatGPT is doing wonders, but the outdated informations. What I have already told you, we can't make plural of the uncountable noun. ओके, सो मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, कुठलंही तुम्ही अनकाउंटेबल जर नाऊन घेतलं तर त्याचं अनेक वचन होत नाही. हे 100% समजून घ्या. मग इथं लगेच तुम्हाला आन्सर मिळालं. आन्सर आहे तुमचं बी, बिकॉज ए पार्ट बी पार्ट, इन्फॉर्मेशन्स नाही, तर तिथं फक्त आणि फक्त इन्फॉर्मेशन पाहिजे होतं. अगदी सोपा क्वेश्चन होता. पुढे चला, आता तुम्ही फटाफट उत्तर देऊ शकता. ऑलमोस्ट तुम्ही आता तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, बघा आता आन्सर कसं द्यायचं. द न्यूज. आता काही नाऊन असे असतात, तुम्ही जर आपली थेरी बघितली असेल, थेरीचं लेक्चर, त्याच्यामध्ये मी पूर्ण लिस्ट दिली तुम्हाला. काही नाऊन असे असतात की ज्याच्या एंडिंग मध्ये ऍसच लागलेला असतो. न्यूज, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, इकॉनॉमिक्स. काय लागलेलं आहे याला, इकॉनॉमिक्स काय आहे सर, शेवटी ऍस लागलेला आहे. इकॉनॉमिक्स, फिजिक्स, न्यूज, हे असे नाऊन आहेत. मी लिस्ट दिलेली आहे तुम्हाला पूर्ण. मी कालच लेक्चर शिकवलं तुम्हाला. गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, तुम्हाला भेटून जाईल तिथं. मग आता आपण काय शिकलो इथं, काय शिकलो आपण हे शिकलो की शेवटी ऍस लागणे म्हणजे अनेक वचन नाही. एक गेम आहे बिलियार्ड्स. मग बिलियार्ड्स ते गेमचं नाव आहे ऍक्च्युअल, बिलियार्ड्स. मग तुम्ही म्हणा सर तो एस काढलं चालेल का, नाही चालणार. आलं लक्षात, नाही चालणार, बिकॉज ते त्याचा ऍक्च्युअल नेम आहे आणि तो गेम सिंग्युलर असतो फक्त. सेम मॅथेमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, फिजिक्स, सेम तसा आहे न्यूज. म्हणजे न्यूज एक असा शब्द आहे की नो प्लुरल. हे असे नाम आहेत की यांचं कधीच प्लुरल होत नाही, हे फक्त आणि फक्त सिंग्युलर असतात. म्हणजे आपण याला असं नाव देऊ शकतो, दिसायला सिंग्युलर, सॉरी दिसायला प्लुरल, बट असतात ते फक्त आणि फक्त सिंग्युलर. याचं कधीच प्लुरल होत नसते. हे असे नाऊन आहेत, त्याची लिस्ट मी ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला पूर्ण.
मग आता न्यूजला इथं वर लागेल का? नाही लागेल. काय लागेल मग? वॉज लागेल फक्त. संपलं. एवढं इझी आहे. चला आन्सर कुठे होतं तुमचं? आन्सर होतं सेकंड नंबर. सॉरी फर्स्ट, हा सेकंड, हा सेकंड वाला भाग आहे ना. ठीक आहे. नेक्स्ट बघा, तलाठी भरती 2023 बाय TCS पॅटर्न. इथं काय दिलं आपण? MPSC पॅटर्न घेतला, IBPS घेतला. आता थोडे TCS पॅटर्न वाले क्वेश्चन समजून घेऊ. काय दिलं त्यांनी त्याच्यामध्ये? बघा परत न्यूज पहिल्याच याच्यामध्ये एरर आहे, फर्स्ट याच्यामध्येच एरर आहे, कुठे दिसते? थर्ड मध्ये. मग पहिला प्रश्न सर IBPS पॅटर्नचा होता, हा TCS पॅटर्नचा आहे, काही फरक पडतो? काही फरक पडत नाही. कारण जर तुम्ही आपलं इंग्लिश शिकता आणि तुम्ही इथं पॅटर्न करता आणि तुम्ही इथं टेक्निकल नॉन टेक्निकल करता, तुम्ही म्हणता माझे CV किंवा वेगळं काही आहे, मग याचा अर्थ तुम्ही इंग्लिशमध्ये वीक आहात. तुम्ही अजून इंग्लिशचा अभ्यास प्रॉपर सुरू केला नाही, किंवा तुम्ही इंग्लिशचा अभ्यास खूप सुरू केला, तुम्ही खूप हार्डवर्क केलं, पण ऍक्च्युअल तुमचा स्कोर येत नाही, जस्ट बिकॉज यू डोंट नो हाऊ टू स्टडी ऑफ इंग्लिश सब्जेक्ट. ओके, सो इथं पॅटर्न नसतो, इथं एकच पॅटर्न आहे बस, तो म्हणजे कुठलाही पॅटर्न आणा आणि प्रश्न सोडवा, ते म्हणजे आपल्या ट्रिक्स. संपलं. ओके, असं मॅटर नाही करत की आपली एक्झाम ही आहे आणि तुम्ही प्रश्न ते घेता. हा प्रश्न कुठला होता? तलाठी. हा प्रश्न इन्फॉर्मेशन IBPS. हा प्रश्न समजलं असेल तुम्हाला. आतापर्यंत किती घेतले प्रश्न आपण? बघा 1 2 3 4 5 6. आता 7 नंबर बघा. 7 नंबरचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये थोडं समजून घेऊ आपण. द फर्निचर आला. फर्निचर आणि पहिलं फर्निचर कुठे होतं? IBPS किंवा MPSC मध्ये होतं. आय थिंक MPSC मध्ये होतं, सॉरी IBPS मध्ये असेल आय थिंक. असू द्या कुठल्या एक्झाम मध्ये, बट ही एक्झाम तर नव्हती ना तलाठी, मगाशी नव्हती. आता इथे काय दिलं त्यांनी? फर्निचर घेतला. तुम्हाला माहित असेल फर्निचर कधीही एक वचनच असते, त्याला आर लागू शकते का? द आन्सर इज नो, आर लागूच शकत नाही. म्हणजे इथं जी एरर आहे ती आहे सेकंड नंबर मध्ये. का लक्षात आलं? वेट 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 नॉट सेकंड. बघा तुम्हाला किती कन्फ्युज केलं त्यांनी. हा वाला भाग तुमचा फर्स्ट आहे, हा वाला भाग सेकंड आहे, मग हा वाला भाग कुठला असेल? थर्ड वाला असेल. म्हणजे तुम्हाला ऑप्शन निवडताना हे पण बघावं लागेल. कधी कधी आयोग काय करतो माहिती आहे का? कधी कधी आयोग काय करतो की हे ऑप्शन इकडे टाकते, म्हणजे हा भाग फर्स्ट होतो, हे ऑप्शन तिकडे टाकते, हा सेकंड होतो. एवढं पण बघावं लागते तुम्हाला. म्हणजे याच्यामध्ये आपला इंग्लिशचा प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम कॉन्सन्ट्रेशन, ऑब्झर्वेशन याचा आहे. ओके, पुढे चला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 बघा. परत न्यूज. बघा न्यूज किती रिपीट केलं यांनी. इथं न्यूज आहे, मग इथे हॅव लागू शकते का? आन्सर आहे नो. इथं हॅज पाहिजे होता. हॅज काय असतो? हॅज असतो एक वचन आणि हॅव असतो अनेक वचन. अगदी सोप्या पद्धतीने समजलं असेल. न्यूज म्हणजे दिसायला प्लुरल आणि ते फक्त आणि फक्त सिंग्युलर म्हणून काम करतात, ते कधीच आपण प्लुरल म्हणून वापरत नाही. ओके, चला हे इझी होते, यांना सोडून द्या. आपण थोडेसे कठीण क्वेश्चन घेऊया पुढे. राज्यसेवा 2023 बाय MPSC पॅटर्न. आणि याच्यात जर बघितलं तर मी तुम्हाला एक लिस्ट सांगितली होती, ते लिस्ट नक्कीच तुम्हाला आठवत असेल. लिस्ट अशी होती की काही नाऊन असे असतात की जे फक्त आणि फक्त अनेक वचनच असतात, त्यांचं एक वचन होत नाही. एक्झाम्पल सांगतो. जर मला इथं लिहायचं आहे तर मी इथं लिहिणार पॅन्ट्स. तुम्हाला माहित असेल पॅन्ट्स असते कशी. मला जर इथं लिहायचं आहे तर मी काय लिहिणार? GOGGLE. गॉगल. तो गॉगल नसतो, गॉगल्स असतो. मी कालच्या सेशन मध्ये तुम्हाला शिकवलं. मग सेम इथं एक वर्ड दिलेला आहे, दॅट इज ट्राउझर. ट्राउझर हा शब्द चुकीचा आहे. इथं काय हवा होता? ट्राउझर्स. काय पाहिजे होता? ट्राउझर्स पाहिजे होता. का बरं सर? हे असं का बरं? कारण ह्या गोष्टी कधी अशा जोड्यांमध्ये येतात. जर मला इथं लिहायचं आहे शू, शू नाही लिहू शकत मी, मला लिहावं लागेल शूज, बायनेक्युलर्स, प्लायर्स, हँडकफ. ओके, म्हणजे हे असे नाउन्स आहेत की हे दिसायला प्लुरल आणि फक्त प्लुरल असे असतात. सीझर्स, कात्री, म्हणजे दिसायला प्लुरल आणि काम पण प्लुरलचं करतात, ते कधी सिंग्युलर नसतात. म्हणजे अशी पूर्ण लिस्ट दिलेली आहे मी तुम्हाला, जवळपास 15-20-30 प्लस आय थिंक समथिंग काही. हे पूर्ण PDF मध्ये मी प्रोव्हाइड केलेली लिस्ट. तुम्ही जर ती वाचली तर तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही. मग हे असे नाऊन आहेत की आपण असं म्हणणार की ए हे रॉंग आहे, बिकॉज इथं ट्राउझर्स पाहिजे होतं. कारण ट्राउझर्स म्हणजे जेवढे आपण बघा पॅन्ट्स असेल, पैजामाज असेल, ट्राउझर्स असेल, शॉर्ट्स. तुम्ही शॉर्ट्स घालता ना, आपण शॉर्ट्स घालतो ना, मग शॉर्ट नसते ते. शॉर्ट हा वेगळा शब्द आहे. शॉर्ट म्हणजे संक्षिप्त, तो वेगळा शब्द आहे. आणि मी जर म्हणणार शॉर्ट्स तर हा वेगळा शब्द आहे. पण विद्यार्थी अभ्यास कसा करतात? विद्यार्थी अभ्यास करतात की सर शॉर्ट म्हणजे एक वचन, शॉर्ट्स म्हणजे अनेक वचन. तसं नसते. आलं लक्षात? कारण का? हेच तर शिकवलं मी पूर्ण तुम्हाला, हेच तर पूर्ण लिस्ट दिली. हे जर तुम्ही प्रॉपर अप्लाय केली तर लक्षात येते तुमच्या. मी जर इथं लिहिणार गुड, गुड म्हणजे चांगले, आणि मी जर इथं लिहिलं गुड्स, गुड्स म्हणजे चांगले, खूप सारे चांगले नाही होणार.
हे गुड म्हणजे काय होते, हे गुड म्हणजे चांगले आणि हे गुड्स म्हणजे वस्तू किंवा माल. समजलं? एक वचन अनेक वचन नाही होणार याचं. हे सर्व आपण ऑलरेडी थेरीमध्ये दिलेलं आहे म्हणून तुम्हाला समजेल. मग आता येऊया मुद्द्यावर ते की ज्या गोष्टी जोड्यांमध्ये येतात, पेयर्समध्ये येतात, ते कधीच एक वचन म्हणून काम करत नाही. ते फक्त आणि फक्त अनेक वचन म्हणून काम करतात. चला ठीक आहे. केस, केस हा जो शब्द आहे मग हे करेक्ट झालं असतं. ट्राउझर्स इथं ऍस लागला असता, इथं आर आला असता. आलं लक्षात? सो हिज ट्राउझर्स आर इज हिज ट्राउझर्स आर टॉर्न. त्याची ट्राउझर्स फाटलेली होती. ओके, पुढे चला. पहिलं रॉंग आहे. मग पहिलं रॉंग आहे त्यांनी काय विचारलं तुम्हाला? इनकरेक्टच विचारलं तुम्हाला. मग तुम्हाला जर इनकरेक्ट विचारलं असेल तर ए इथं आहे, ए इथं पण आहे, ए इथं पण आहे आणि ए इथं सुद्धा आहे, कारण ते चुकीचं आहे. म्हणजे आपले आन्सर्स ॲज ऑफ नाव तर चारी पण वाटतात. पुढे चला. हा जो हेअर नाऊन आहे हा अनकाउंटेबल नाऊन आहे. अनकाउंटेबल नाऊन आहे. का बरं? कारण तुम्ही असं म्हणू शकता का, सर तुमच्या डोक्यावर किती केस आहेत सांगा बरं. आमच्या डोक्यावर 10 आहेत, तुमच्या डोक्यावर किती आहेत? नाही मोजता येत. केस हा अनकाउंटेबल नाऊन आहे बिकॉज त्याला आपण कधीच ॲज अ नंबर ओके काउंटेबल म्हणून त्याला मोजत नसतो. हे 100% समजून घ्या. क्लिअर आहे? मग समजलं सर आता आम्हाला की हे सुद्धा काय आहे? रॉंग आहे. बिकॉज इथं काय पाहिजे होता? हेअर आणि इथं काय पाहिजे होता? इज. कारण हे अनकाउंटेबल नाऊन असतात आणि अनकाउंटेबल नाऊन फक्त आणि फक्त एक वचन म्हणून काम करतात, ते अनेक वचन असतात. मग सी पण रॉंग आहे. मग इथं सी दिसते का? नाही, मग हे चुकीचं आहे. इथं सी दिसतो का? हो दिसतो, म्हणजे हे बरोबर असू शकते. इथं सी दिसतो का? हो दिसतो, म्हणजे हे पण बरोबर असू शकते. इथं सी आहे का? नाही आहे, हे इनकरेक्ट आहे. चला पुढे. पुढचा प्रश्न बघा आता. आणखी आपल्याला काय समजते याच्यामध्ये? याच्यामध्ये जर बघितलं डीचा तर प्रश्नच नाही, डी तर बरोबर आहे. डी मेन्शनच नाही ना याच्यामध्ये. डी जर बघितला तर आपल्याकडे फर्स्ट सेकंड दोन ऑप्शन्स आहेत, दोघांमध्ये डी नाही आहे, मग डी बरोबर आहे. $10,000 इज अ बिग सम. ओके, पुढे चला. नेक्स्ट जर बघितलं आपण याच्यामध्ये, इथं डॉलर्स पाहिजे होतं. आय थिंक हे टायपिंग मिस्टेक वाला क्वेश्चन असू शकतो, मे बी. पाहून घे चालेल. हा टायपिंग मिस्टेक वाला हा जो प्रश्न आहे शेवटचा, $10,000 असं पाहिजे होता, कारण ते ऑलरेडी एक्झामचा क्वेश्चन आहे तो. इथे आता इथं का चुकीचं आहे? इथं काय म्हणणार तुम्ही? तुम्हाला ए बी सी कुठे दिसते का? यस. हा जो शब्द आहे याच्यामध्ये जेएनपी असं ऑप्शन नाही का याच्यामध्ये? एसी मिळाला तुम्हाला बी. सॉरी, याला थांबा एकदा, एक मिनिट थांबा. काय म्हणू शकतो आपण आणखी याच्यामध्ये? इथं डॉलर केलं का त्यांनी? मग ह्याच्यामध्ये द जेंट्री ऑफ द टाउन वर, याच्यामध्ये जेंट्री हा शब्द तर अनेक वचन असतो नेहमी. हा नेहमी आणि नेहमी कसा असतो? अनेक वचन असतो. मग त्यानुसार वर तर बरोबर आहे. मग याला चुकीचं म्हणणार का तुम्ही? नाही. मग असं ऑप्शन आहे का एसी? एसी ऑप्शन आहे का कुठे? हो, इथं आहे. मग तेच तुमचं उत्तर आहे. मग हे ए बी डी, डी आहे का कुठे? नाही आहे. मग हे टायपिंग मिस्टेक असेल. चला याला सोडून द्या, म्हणजे तुमचं उत्तर एसी असेल मे बी, आणि हा टायपिंग मिस्टेक झालेला असेल. ओके, कारण इथे डॉलर्स पाहिजे होता, डॉलर्स. तुम्ही नसेल मग ऑब्जेक्शन घेऊ शकता तुम्ही. मग अशा क्वेश्चनवरतीच ऑब्जेक्शन घेता येत असते की सर ऍक्च्युअल रूल तर असा म्हणतो आपल्याला. येस, ऑब्विसली आपण म्हणतो ना 1,000 रुपीने म्हणत आपण, रुपीज. 1,000 रुपी चुकीचं आहे. $10,000 चुकीचं आहे. $10,000. मग इथं हेच बाय मिस्टेक टायपिंग मिस्टेक झाली असेल मे बी, किंवा पुस्तकात तुम्ही चेक करून घ्या एकदा. हा क्वेश्चन कुठला आहे? राज्यसेवा 2023 बाय MPSC पॅटर्न. चेक करून घ्या एकदा. आणि याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगाल. उत्तर नका सांगू, मला सांगा ऍक्च्युअल काय होतं याच्यामध्ये, कुठे काय होतं पुस्तकामध्ये, किंवा ऍक्च्युअल जो क्वेश्चन विचारला गेला त्याच्यामध्ये. एनिवे, चला पुढचा क्वेश्चन बघू. डिपार्टमेंटल PSI 2023 काय समजते आपल्याला? आपण नामामध्ये केसेस पण शिकलो, तुम्हाला माहित असेल. नामामध्ये केसेस सुद्धा शिकलो, आणि केसेस मध्ये शिकलो आपण जर लिव्हिंग असेल तर लिव्हिंग साठी तुम्ही काय करा? ॲपॉस्ट्रॉफी किंवा ॲपॉस्ट्रॉफी एस वापरा. आणि नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव असेल तर त्यासाठी तुम्ही ऑफ वापरा. बघू आपण आता कसं सॉल्व्ह करणार. हा जो टेबल असतो हा नॉन लिव्हिंग असतो, म्हणजे सजीव नसतो. हे चुकीचं आहे, कारण सजीव असेल तरच तुम्ही काय करू शकता, तर तिथं तुम्ही तरच ॲपॉस्ट्रॉफी घेऊ शकता. पण यांनी काय केलं? निर्जीव वस्तूला ॲपॉस्ट्रॉफी ॲज घेतला, त्याच्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. पण त्यांनी तुम्हाला करेक्ट विचारलं, मग त्यांनी जर तुम्हाला करेक्ट विचारलं तर इथं ए आहे, इथं पण ए आहे, म्हणजे आपले दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. आता आपलं उत्तर बी 100% करेक्ट आहे, बघायची गरज नाही. बी 100% करेक्ट आहे. याला म्हणतात लॉजिक. लॉजिक बाय युझिंग एलिमिनेशन मेथड. कशी? मी ऑलरेडी जे 100% माहित होतं ते अप्लाय केलं,
मग मला समजलं की इथं पण बी आहे, इथं पण बी आहे, बी 100% आहे, माझा टाइम वाचणार. जे बँकिंगवाले विद्यार्थी आहेत किंवा ज्यांचा पेपर क्लास 1 क्लास 2चा असतो त्यांचा एकच डायलॉग असतो, सर मला टाइमच नाही पुरला. का नाही पुरला? कारण तुम्ही स्मार्ट वर्क नाही, तुम्ही हार्डवर्क करत होते. तुम्ही याला पण रूल्स अप्लाय करत होते, याला पण करत होते, याला पण करत होते. असा अभ्यास करायचा नसतो. तुम्हाला माहित आहे जसं टेक्नॉलॉजी मध्ये एआय आलेला आहे तसं प्रत्येक लाईफमध्ये आता एआय असेल, तुम्हाला माहित असेल. बट एज्युकेशन मध्ये काय असते? स्मार्टनेस असते. जे हार्डवर्क इज अ की ऑफ सक्सेस हे जुनं होऊन गेलं आता स्मार्टवर्क इज अ की ऑफ सक्सेस विथ लिटिल हार्डवर्क. एवढं समजून घ्या. हार्डवर्क काय म्हणते की तुमचं नॉलेज बाजूला ठेवा. नॉलेजवाला म्हणतो की सर मला हे सर्व येते पण मला टाइमच नाही पुरत, काय करू? आणि स्मार्टवर्कवाला म्हणतो की सर मला हे सर्व नाही येत पण माझ्याकडे स्मार्टनेस आहे की इझी मी जे 1-2 येते मला ते लवकर येणार, सर्व नाही येत मला. बघा तो काय करतो, तो लगेच बघतो इथं बी, त्याला बी काही समजत नाही, तो बी ऑप्शन काय काढतो, इथं पण बी आहे, इथं पण बी आहे, ऑप्शन तर 2च आहे, मग बी तर 100% असेल, तो बीला स्किप करतो कारण ते उरलेलं असते. बघा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बट याच्यामुळे आपली पोस्ट जाते, याच्यामुळे आपला स्कोर येत नाही, याच्यामुळे एका मार्कने आपण असं म्हणतो की सर थोडंसं जर झालं असतं ना तर माझी पोस्ट निघाली असती. तर ह्या गोष्टी आहेत त्या ज्या मी तुम्हाला गाईड करणार आहे पूर्णपणे. चला ठीक आहे. सो द कव्हर ऑफ द बुक वॉज ब्युटिफुल. सोडून दे त्याला कारण तिथं बरोबरच असेल. पुढे बघा द हाऊस, इथं काय दिलं? हाऊस नॉन लिव्हिंग आहे. मग हाऊस जर नॉन लिव्हिंग असेल तर इथं अपॉस्ट्रॉफी लागणार नाही, म्हणजे इथं सी ऑप्शन तुमचं 100% चुकीचं आहे. मग सी जर 100% चुकीचं असेल म्हणजे आपलं उत्तर कुठलं नाही, थर्ड नाही, तुमचं उत्तर फर्स्ट आहे. फक्त बी करेक्ट आहे बिकॉज त्यांनी अपॉस्ट्रॉफी लावला कारण पुस्तकाला अपॉस्ट्रॉफी लागतो कारण ते नॉन लिव्हिंग आहे. लिव्हिंग असता तर अपॉस्ट्रॉफी लावायचा, लिव्हिंग नसेल तर ऑफ लावायचा. नेक्स्ट ग्रुप बी 2022 बाय एमपीएससी पॅटर्न समजून घेऊ. त्यांनी विचारलं द टेबल इज मेड ऑफ वूड, आणि वूड हा कुठल्या प्रकारचा नाउन आहे, कुठल्या टाईपचा नाउन आहे, टाइप्स ऑफ नाउन वरती प्रश्न विचारलेला आहे. समजून घेऊ टाइप्स ऑफ नाउन वरती जर प्रश्न आला तर कसं उत्तर द्यायचं हे समजून घेऊ. बघा सर्वांनी, द टेबल इज मेड ऑफ वूड, वूड म्हणजे लाकूड, टेबल हा लाकडापासून बनलेला आहे. द थिंग किंवा द नाउन विच वी कांट काउंट डायरेक्टली but we can count in unit, that is called material noun. Or the noun which we can count in unit only, that is called material noun. म्हणजे मटेरियल नाउन म्हणजे असा नाउन की ज्या नामाला आपण डायरेक्ट नाही मोजू शकत पण एका युनिट मध्ये मोजू शकतो, त्या नामाला म्हणायचं मटेरियल नाउन. ओके, असं नका म्हणून लिटर मीटर ग्राम मध्ये मोजतात त्याला मटेरियल नाउन म्हणायचं, नो असं नका म्हणू. सो ज्या नामाला मोजण्यासाठी एखादा युनिट लागते त्याला मटेरियल नाउन म्हणतात. मग ते युनिट काही असू शकते. ओके, सो वूड म्हणजे लाकूड, लाकडाला मोजण्यासाठी डिपेंड करते की तुम्ही बंडल मध्ये मोजता की तुम्ही लॉरी मध्ये मोजता, ट्रक मध्ये मोजता, ट्रॅक्टर मध्ये मोजता किंवा किलोग्रॅम मध्ये मोजता, हे त्याचे युनिट आहेत. ओके, लेंथ मध्ये मोजता एक लाकूड, हे त्याचं युनिट आहे. सो ज्या गोष्टी युनिट मध्ये मोजताल त्याला आपण फक्त आणि फक्त काय म्हणायचं, मटेरियल नाउन म्हणायचं. ज्याचं डायरेक्ट नाव असते, जसं की माय नेम इज गणेश, हे माझं डायरेक्ट नाव आहे. आय एम अ मेल, मी एक मेल आहे, ते माझं इनडायरेक्ट नाव आहे. किंवा मी एक टीचर आहे, अशा पद्धतीने प्रॉपर आणि कॉमन नाउन आयडेंटिफाय करायचा. कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच काय, कलेक्टिव्ह नाउन म्हणजे वूड एक लाकूड तुम्ही एकत्र केलं तर त्याचं एक बंडल तयार होते, तर बंडलला म्हणतात कलेक्टिव्ह नाउन. क्लिअर आहे? चला ठीक आहे. किती क्वेश्चन झाले बघा बरं एकदा. 8, 9, 10, 11. सो नाव 12. सो क्वेश्चन नंबर 12 बघा काय म्हणतो आपल्याला. क्वेश्चन नंबर 12 जर बघितला आपण, त्याने विचारलं ग्रुप बी 2022 बाय एमपीएससी पॅटर्न, याच्यामध्ये जर बघितलं तर हा जो प्रश्न आहे काय विचारला त्याने बघा. द इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे फॉर द डॅमेजेस. आय होप खूप साऱ्या विद्यार्थ्याला माहित नाही, इथं डॅमेजेस दिलं आणि इथं डॅमेज दिलं. तुम्ही म्हणा सर डॅमेजेस, हा डॅमेज शब्द कसा आहे, अकाउंटेबल आहे, सॉरी अनकाउंटेबल आहे. अनकाउंटेबल नामाचं कधीच आपण अनेक वचन करत नसतो. बघा तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही काय शिकले होते की अनकाउंटेबल नाउन असेल तर याचं नो प्लुरल असं म्हणायचं, नो प्लुरल हे आपण शिकलेलो आहे. पण एक आणखी रूल आहे. मग हा रूल तुम्हाला माहित आहे, आयोगालाही माहित आहे, आयोगाला माहित आहे की कुठलाही अनकाउंटेबल नाउन असेल तर त्याचं प्लुरल होत नाही. आणि जे तुम्हाला माहित आहे त्याच्यावरच आयोग तुम्हाला प्रश्न विचारते. आता प्रश्न बघा कसा विचारला. तुम्हाला हे माहित होतं की डॅमेज म्हणजे नुकसान,
डॅमेज म्हणजे नुकसान, आणि नुकसानाचं अनेक वचन होत नाही. मग तुम्ही घाईमध्ये काय करता, तुम्ही घाईमध्ये दिसते तुम्हाला एस लागलेला, तुम्ही हे कट करता, हे उत्तर देता आणि लगेच काय म्हणता की ए इज करेक्ट आणि बी इज इनकरेक्ट, आणि इथंच तुम्ही आयोगाच्या जाळ्यामध्ये अटकता. का? कारण तुम्ही शिकलेला पुस्तकामधून, तुम्ही खूप सारं नॉलेज घेतलेलं आहे, तुम्ही हार्डवर्क केलेलं आहे. हार्डवर्क काय होतं की सर आम्हाला माहित होतं एवढे रूल्स आपल्या डोक्यामध्ये आहेत की अनकाउंटेबल नावाचं कधीच प्लुरल होत नसते. बट आता काय असते माहिती आहे का, आजकाल जो पॅटर्न येणार तुम्हाला पुढे तो असा असेल की हा पण रूल आहे, हा पण रूल आहे, दोन्ही मिक्स होतात. आणि तेव्हा आपल्याला समजून घ्यायचं असतं की आता आपल्याला काय करायचं असते. येस, आणि त्याच लेवलनुसार आपण जे बेसिक टू ॲडव्हान्सचे लेक्चर चालू केले ते त्यानुसारच आहेत की दोन्ही रूल जेव्हा एकत्र येतात, ओके, तर तेव्हा काय करायचं असते. सेम सांगतो तुम्हाला. तुम्हाला माहित असेल इथं जर लिहिलं मी गुड आणि इथं जर लिहिलं गुड्स तर दोघांमध्ये काहीच संबंध नाही. इथं जर लिहिलं मी फोर्स आणि इथं जर लिहिलं फोर्सेस, दोघांमध्ये काहीच रिलेशन नाही. इथं जर लिहिलं मी वॉटर आणि इथं जर लिहिलं मी वॉटर्स, दोघांमध्ये काहीच रिलेशन नाही. इथं जर लिहिलं मी डॅमेज आणि इथं जर लिहिलं मी डॅमेजेस, दोघांमध्ये काहीच रिलेशन नाही. समजून घ्या. आपल्याला असं वाटते की गुड एक वचन, गुड्स अनेक वचन, फोर्स एक वचन, फोर्सेस अनेक वचन, वॉटर एक वचन, वॉटर्स अनेक वचन, डॅमेज एक वचन, डॅमेजेस एक वचन, अनेक वचन. हेच आपल्या डोक्यामध्ये आतापर्यंत फिट झालं बिकॉज आपण थिरोटिकल अभ्यास आतापर्यंत करत आलो. पण ऍक्च्युअल असं नसते. आयोग याचाच फायदा उचलून आयोग तुम्हाला प्रश्न देते. कसं देते बघा. गुड म्हणजे चांगले आणि गुड्स म्हणजे माल, फोर्स म्हणजे बल आणि फोर्सेस म्हणजे दल, वॉटर म्हणजे पाणी आणि वॉटर्स म्हणजे समुद्र, डॅमेज म्हणजे नुकसान आणि डॅमेजेस म्हणजे भरपाई करून देणे. हे माहित नसते आपल्याला आणि आयोग याचाच फायदा उचलून तुम्हाला प्रश्न देतो. ही सर्व लिस्ट दिली मी कालच लेक्चर घेतलं नाऊनवरते, कन्सेप्टवरते. आय होप तुम्ही लेक्चर करतात, तुम्ही वाचलं, तुम्हाला समजलं की हे असे नाऊन असतात पूर्ण आणि याच्या व्यतिरिक्त पण आहेत. हे पूर्ण मी तुम्हाला लिस्ट दिलेली याची नक्कीच वाचून घ्या, त्याच्यावर ऍक्च्युअल प्रश्न बनतात. आता बघा काय म्हणणार आपण. आपल्याला असं म्हणायचं आहे की आता तुम्हाला नुकसान पाहिजे, तुम्हाला नुकसान हवं आहे की भरपाई हवं आहे. भरपाई म्हणजे माझं नुकसान झालं, वस्तू खराब झाली, वस्तू डॅमेज झाली म्हणजे वस्तूचं नुकसान झालं. हा नुकसान झालं ठीक आहे, हा वेगळा शब्द आहे. भरपाई पाहिजे हा वेगळा शब्द आहे. तुम्हाला काय पाहिजे होतं वाक्य, कुठलं पाहिजे तुम्हाला, भरपाईवाला वाक्य पाहिजे की नुकसानवाला वाक्य पाहिजे. चला चेक करा, वाक्य वाचल्यानंतर समजेल आता. सो द इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे. इन्शुरन्स कंपनीला काय करायचं असते, नुकसान द्यायचं असते, नाही भरपाई द्यायची असते. नुकसान द्यायचं नसते, जे नुकसान झालं त्याची भरपाई करून द्यायची असते. म्हणजे आपला कुठला वर्ड पाहिजे होता, भरपाईवाला वर्ड पाहिजे होता. मग भरपाईवाला वर्ड कुठला आहे, हा ऍस लागलेला. आणि हा कुठला आहे, हा म्हणजे नुकसान, फक्त नुकसान नाही झालं ना. एखादं असं असतं की माझ्या गाडीचं नुकसान झालं असं वाक्य असतं, तर मग तिथं हे वाक्य करेक्ट असतं हे वाला. पण इन्शुरन्स कंपनीचं काम काय, ते भरपाई देणे, कारण आपण इन्शुरन्स काढलेलं असते. मग इन्शुरन्स कंपनीचं काम असते भरपाई करून देणे. समजलं आयोग किती स्मार्ट आहे. आपण आणखी 10 पावलं आयोगापेक्षाही स्मार्ट आहोत की आयोग पुस्तकानुसार प्रश्न काढते किंवा जो ट्रेंड आहे त्याच्यानुसार प्रश्न काढते. आपण याच्याही पुढे 10 पावलं पुढे राहा, म्हणजे पोस्ट तुमची असेल, इंग्लिशमुळेच पोस्ट जात असते, पण ते आता जाणार नाही जर तुम्ही आपले 60 तासाचे 60 लेक्चर जे बेसिक टू ॲडव्हान्सचे आहेत ते जर प्रॉपर केले तर. चला पुढे जाऊया. समजलं असेल. आन्सर विल बी ओनली, हे ए आहे का, नाही कुठला आन्सर आहे आपलं, हा ए इज करेक्ट. हे सॉरी मी मग चुकीचं सांगितलं तुम्हाला, त्यांनी करेक्ट विचारलं की इनकरेक्ट विचारलं. बघा करेक्ट विचारलं ना, हां मगाशी तुम्ही वेगळं सांगितलं असतं. मगाशी तुम्ही हे सांगितलं असतं ए इज इनकरेक्ट, बी इज ओके, यानुसार उत्तर दिलं असतं. चला ठीक आहे. एनिवे समजून घेऊ, पुढे जाऊ. उत्तर तेच आहे ना कुठलं, की आता आपलं उत्तर काय आहे, ए करेक्ट आहे, बी इनकरेक्ट आहे. ओके पुढे चला. क्वेश्चन नंबर 13 काय म्हणतो बघा. क्वेश्चन नंबर 13 कंबाईन ग्रुप बी 2022 बाय एमपीएससी पॅटर्न. जॉन इज माय कझन ब्रदर, जॉन इज माय कझन. मी तुम्हाला सुपरफ्लॉस सुद्धा नामामध्ये शिकवले की त्यांनी खूप ब्लेंडर मिस्टेक केली. ब्लंडर म्हणजेच काय बरं, तुम्ही ना सर ब्लंडरचाच अर्थ होते खूप मोठी चुकी. मग मिस्टेक कशाला घेता. शी विल मॅरी विथ मी, विथ का घेतला, मॅरी मध्येच विथ लपलेला आहे. ही विल रिटर्न बॅक सून, रिटर्न मध्येच बॅक लपलेला आहे. आय विल हॅव माय डिनर टू नाईट, डिनर तर रात्रीचाच असतो ना, मग टू नाईट कशाला घेता,
अशा शब्दालाच म्हणतात सुपरफ्लॉज. आणि सुपरफ्लॉज मी तुम्हाला पूर्ण लिस्ट दिलेली आहे कालच्या लेक्चरमध्ये. सो सुपरफ्लॉज काय म्हणते, कझन मध्येच ब्रदर लपलेला असतो, कझन मध्येच सिस्टर लपलेली असते. मग तिथं कझन ब्रदर कझन सिस्टर नसतं घ्यायचं, म्हणजे इथं ब्रदर घ्यायची काही गरज नसते. अशा शब्दांना म्हणतात सुपरफ्लॉज. काय म्हणतात? सुपरफ्लॉज म्हणतात. सो आपल्याला म्हणायचं आहे ए इज इनकरेक्ट अँड बी इज करेक्ट. ओके. सो क्वेश्चन नंबर 14 बघा. क्वेश्चन नंबर 14 जर बघितलं आपण तर याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, दिस मिसोजिनिस्ट काय करणार, द्या फटाफट आन्सर. चला समजून घेऊ आपण आता. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्याचं उत्तर तुम्हाला रॅपिडली मला द्यायचं कमेंट बॉक्समध्ये. चला सांगा. सो इथं जे मिसोजिनिस्ट दिलेलं आहे हे एक वचन आहे आणि आय नो एक वचनला तुम्ही V5 लावणार. V5 म्हणजे ज्याला एस लागलेला असतो, हे तर 100% क्लिअर आहे. सो इथं एस लागलेला नाही, हा V1 आहे हेट. इथं V5 आहे, हे उत्तर असू शकते. इथं V5 आहे, हे आन्सर असू शकते. इथं V1 आहे, हे आन्सर नाही. असं का बरं? कारण V1 हा अनेक वचन असतो कारण तो वर्ब आहे आणि V5 हा एक वचन असतो कारण तो वर्ब आहे. ओके. बघा आता दिस. ओके. मग इथं तुम्ही काय करणार, हेड्स घेणार, हे कन्फर्म आहे. पुढे बघा. नेक्स्ट जर बघितलं ऑल ब्लँक प्लेस. आता तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्हाला अनेक वचन घ्यायचं आहे मदर इन लॉचं. कोण आहे? मदर इन लॉच आहे ना. ओके. मग मी तुम्हाला सांगितलं होतं मदर इन लॉ, फादर इन लॉ हे जे असतात इन लॉ, हे यांना कंपाऊंड नाउन म्हणतो आपण. बघा मदर इन लॉज हा शब्द अस्तित्वात नाही, अवेलेबल नाही. हा शब्दच ऍक्च्युअल चुकीचा आहे. हा शब्द अवेलेबलच नाही संपूर्ण इंग्लिशमध्ये. कुठला? हा वाला शब्द मदर इन लॉज हा चुकीचा शब्द आहे. ओके. दुसरा सांगतो आणखी, मदर इन लॉज हा शब्द करेक्ट आहे. नेक्स्ट मदर्स इन लॉ हा शब्द सुद्धा बरोबर आहे. नंतर मदर्स इन लॉज हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. सो असे शब्द मी तुम्हाला शिकवले की मदर्स इन लॉ, फादर्स इन लॉ, ब्रदर्स इन लॉ, जो मेन शब्द असतो त्याचं अनेक वचन करायचं असते. आता याला कंपाऊंड वर्ड म्हणतात. कंपाऊंड म्हणजे हा पण नाऊन आहे, हा पण नाऊन आहे. मग कुठल्या नामाचं अनेक वचन करायचं? जो मेन वर्ड असेल त्याच्यामध्ये. याच्यामध्ये लॉज इम्पॉर्टंट, लॉ इम्पॉर्टंट आहे की मदर इम्पॉर्टंट आहे? मदर इम्पॉर्टंट आहे. मग जो इम्पॉर्टंट वर्ड असतो त्याचं अनेक वचन करायचं असते, म्हणून हा चुकीचा होता. आता याच्यामध्ये अनेक वचन नाही आहे, याच्यामध्ये केस आहे. केस हे कुठली केस आहे? पॉझिटिव्ह केस. मदर इन लॉच्या हे अनेक वचन आहे का? आपल्याला असं वाटतं की मदर इन लॉज, सर आम्ही तर बोलतो मदर इन लॉज, मग त्याचा अर्थ वेगळा होतो. तुम्ही जे बोलता ना मदर इन लॉज हे अनेक वचन नाही आहे. याचा अर्थ होतो सासूच्या घरी किंवा सासूचे असं म्हणतो ना, सासूचे असं म्हणतो आपण. याचा अर्थ चाचीचे निघतो, अनेक वचन नाही, म्हणून ते बरोबर आहे. याचा अर्थ मदर्स, यस मदर्स इन लॉ हे करेक्ट आहे. आलं लक्षात? हे दोन करेक्ट आहेत. बट इथं कुठलं तुम्हाला पाहिजे? अनेक वचन वाला. अनेक वचन कोण आहे? थर्ड नंबर. म्हणजे इथं अनेक वचन बघा, हे इथं दिलेलं आहे मदर्स इन लॉ. सो आन्सर विल बी थर्ड. क्वेश्चन नंबर 15 काय म्हणतो बघा, राज्यसेवा 2022 बाय एमपीएससी पॅटर्न. हे रिपीट झाला क्वेश्चन. पहिला क्वेश्चन कंबाईन मध्ये विचारला, आता राज्यसेवामध्ये विचारला, बट इथं वेगळं आहे थोडंसं. पहिलंच हे चुकीचं आहे. टेबल्स तुम्ही ॲपॉस्ट्रॉफी लावू शकत नाही, बिकॉज मी सांगितलं तुम्हाला की कुठल्याही नॉन लिव्हिंगला तुम्ही काय नाही करू शकत. नॉन लिव्हिंग असेल तर तुम्ही ॲपॉस्ट्रॉफी लावू शकत नाही. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पहिलं इनकरेक्ट आहे. मग त्यांनी करेक्ट विचारलं की इनकरेक्ट विचारलं? बघा त्यांनी करेक्ट विचारलं, पहिलं चुकीचं आहे कारण इथं हे आहे. पुढे चला. जे तुम्हाला माहित आहे, जे तुम्हाला 100% समजते ते बघा अगोदर. आपल्याला इथं समजते, इथं फॉर आहे आणि इथं टाइम आहे. फॉर प्लस टाइम आल्यानंतर तुम्ही इथं कोण दिलेला? वॉज V2. वॉज हा V2 आहे, म्हणजे हा सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स. मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये फॉर प्लस टाइम लागत नाही, कारण फॉर प्लस टाइम घ्यायचा असेल तर तिथं प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स लागतो. आपली जे ट्रिक सिरीज चालू केली, तुम्ही ट्रिक नंबर 2-3चं लेक्चर काहीतरी बघून घ्या. टाइम कंडिशन शिकवलेली आहे मी तुम्हाला.
की वाक्यात जेव्हा टाइम येतो तेव्हा कुठलाही टेन्स लागत नसतो, हे ऑलरेडी या ट्रिक सिरीजमध्ये शिकवलेलं आहे. या ट्रिक सिरीजमध्ये तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल, प्लेलिस्टमध्ये लेक्चर्स बघा, तुमच्या लक्षात येणार. पुढे चला. हे चुकीचं आहे, मग उरलं कुठलं? बी. बी तुमचं उत्तर आहे. काय उत्तर आहे समजून सांगतो. दे हॅड 2 hours टॉक. त्यांचं एक 2 तासाची टॉक होती. एक बोलताना एक बोलता, पण त्यांची एक 2 तासाची टॉक होती. म्हणजे एक 2 तासाची मीटिंग होती, एक 2 तासाची टॉक होती. इथं 2 hours टॉक हा मीटिंगसाठी शब्द वापरला. एक मीटिंग आहे माझी आज माझ्या 2 मीटिंग्स आहेत. म्हणजे इथं खरोखर तुम्ही म्हणा सर बोलणे हा टॉक म्हणजे बोलणे हा कसा काय काउंटेबल आहे की मी 2 बोललो 3 बोललो? नाही, त्याचा अर्थ इथे मीटिंग होतो. आलं लक्षात? जसं की आपण इन म्हणतो ना, इन म्हणजे हॉटेल. इनचा अर्थ काय होते? हॉटेल. मग हॉटेलला जो प्रेपोजिशन लागतो तो लावायचा असतो. मग सेम इथं हा आर्टिकल का लागला? कारण समोरच्याला काय सांगितलं, आपण एक मीटिंग समजलो की दे हॅड अ मीटिंग. पण ती 2 तासाची मीटिंग होती. टॉक म्हणजेच काय? 2 तासाची मीटिंग होती. सो हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 16 बघा काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 16 मध्ये जर बघितलं आपण, नॉनसेन्स टू हॅव अ पिकनिक. नॉनसेन्स हा एक असा नाऊन आहे की त्याला आपण काय लावणार नाही? आर्टिकल ए लावणार नाही. ओके. ही हॅझंट अ ब्युटिफुल फर्निचर. फर्निचर अनकाउंटेबल आहे, सो त्याला आर्टिकल लागणार नाही. द न्यूज इज गुड टुडे. यस, न्यूज हा एक वचनच असतो आणि त्याला इजच लागत असतो. हे करेक्ट आहे. सी जर करेक्ट असेल तर सी इथं आहे. बाकी आणखी बघा. हे का चुकीचं आहे? बी. बिकॉज फर्निचरला आपण अनकाउंटेबल नाउन म्हणतो आणि अनकाउंटेबल नाउनचं अनेक वचन पण होत नाही आणि अनकाउंटेबल नामाला आर्टिकल ए आणि आर्टिकल एन पण लागत नाही. चला मग आता त्या नियमानुसार काय म्हणणार? हे चुकीचं. मग बी सुद्धा तुम्ही एलिमिनेट करू शकता. बी इथं आहे, बी इथं आहे. तुमचं उत्तर कुठलं उरलेलं आहे? सॉरी, आता तुमच्याकडे 2 आहेत, 2 ऑप्शन्स आहेत. व्हॉट अ नॉनसेन्स टू हॅव अ पिकनिक इन सच अ बॅड वेदर. आता 2 पैकी उत्तर तुम्हीच मला द्या आणि तुम्ही इझिली देऊ शकता. ओके. जे विद्यार्थी नंतर हे लेक्चर आपलं रेकॉर्डेड बघतील त्यांनी, आता जे लाईव्ह मध्ये बघत आहेत त्यांनी तर द्या इथं आन्सर. बट जे विद्यार्थी रेकॉर्डेड बघतील, आता 2 पैकी कन्फर्म करा. खूप इझी करून मी तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला माहिती असेल माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला 1 ते 2 प्रश्न देत असतो. ओके. आणि ते आन्सर देत चला, म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी, ऍक्टिव्हनेस याच्यावरून समजते. सो क्वेश्चन नंबर 16, क्वेश्चन नंबर 17 बघा. आता काय समजते क्वेश्चन नंबर 17 मध्ये? बघा इथं समजते की सर टेबल्स लेग येणार नाही. आता कन्सेप्ट क्लिअर झाला सर आमचा. नॉन लिव्हिंगला कधीच ॲपॉस्ट्रॉफी लागणार नाही, हा एक नामाचा प्रकार आहे. पुढे सो द टेबल्स लेग इज ब्रोकन. इनकरेक्ट आहे. सी जर इनकरेक्ट असेल, बट त्यांनी आपल्याला काय विचारलं? त्यांनी आपल्याला विचारलं करेक्ट. मग सी तर इनकरेक्ट आहे. मग सी जर इनकरेक्ट असेल तर सी कुठे कुठे शोधा? हे 2 ऑप्शन तसेही तुम्ही एलिमिनेट केले. मग आता असं म्हणायचं की सर ए वाचायचं नाही. ए वाचायचं का? कारण सी टेबल्स लेग इज ब्रोकन ते तर कटलं. एला वाचू नका का? बिकॉज पण दोन्ही ठिकाणी ए दिला, मग उरलं का आपल्याकडे? 1 मिनिट द्या मला. सी कटणार ना आपला. सी कुठून कटला? सॉरी, सी इथून कटेल आणि इथून कटेल. ओके, आता नाव समजलं. मी ए काटत होतो. चला ठीक आहे. सी कटला. मग तुमच्याकडे ऑप्शन कुठले आहेत आता? तुमच्याकडे ऑप्शन आहे बी डी अँड ए बी डी. म्हणजे बी वाचण्याची गरज नाही. याला स्मार्टनेस म्हणतात, याला तुम्हाला टाइम सेव्हिंग प्रोसेस म्हणतात की वेळ कमी लागेल तुम्हाला. कसा ते सांगतो. इथं बी दिलेला आहे बघा. इथं काय दिलेलं आहे? बी दिलेला आहे. मग बी जर दिलेलं तर बी इथं पण आहे. ओके. मग दोन्ही ठिकाणी बी असेल तर बी वाचू नका, ते 100% करेक्ट आहे. याला म्हणतात स्मार्टनेस आणि एलिमिनेशनचा वापर करून टाइम वाचवा. वाचू नका ना बी परत. ओके. भविष्यात तुम्हाला हेच करावं लागेल जेव्हा टाइम पुरणार नाही. सो नाव काय ऑप्शन आहे आपल्याकडे? आता बी तर ठीक आहे, डी पण आहे दोघांमध्ये, पण ए एक्स्ट्रा आहे ना. ओके. मग ए वाचा. कधीच लगेजेस नसते. लगेज हे ऑलरेडी अनेक वचन असते. लगेजचं कधीच अनेक वचन होत नाही, हे खूप साऱ्या विद्यार्थ्याला माहीत नाही. सो लगेजचं तुम्ही कधी अनेक वचन करणार? कधीच नाही. कारण तुम्ही मला सांगा, तुम्ही जर 10 कपडे ठेवले एका लगेजमध्ये, 15 ठेवले तरी ते लगेजेस असते. लगेजेस करू नका. तुमचं उत्तर चुकणार, म्हणजे चुकीचं आहे. तुमचं उत्तर कुठलं आहे? फॉर गुडनेस सेक फॉरगिव्ह मी. ओके. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. ही गेव मी 2 डझन ऑरेंजेस. ही गेव मी 2 डझन ऑरेंजेस. ओके. हे अनेक वचन होणार नाही, हे अनेक वचन होणार नाही. मेन नाऊनच अनेक वचन होणार शेवटचा. ठीक आहे. बी डी करेक्ट आहे. नेक्स्ट तेच करायचं. तुम्ही म्हणा सर हा शब्द हे वाक्य तर समजले नाही आम्हाला. मला सांगायचं त्याला म्हणतात स्मार्टनेस. स्मार्टनेस म्हणजे तुम्हाला ऑलरेडी जे येते, तुमचं जे पोटेन्शियल आहे ते यूज करून, स्मार्ट वर्क वापरून
मला तेच सांगायचं आहे. नॉलेज म्हणजे काही गरज नाही ना, नाही येत आपल्याला, सोडून द्या मग, तरी उत्तर निघते, हेच सांगायचं आहे मला तुम्हाला. टाइम पण सेव्ह होतो. पुढे चला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर किती आहे बघा, 17. सो नाव क्वेश्चन नंबर 18. काय म्हणतो क्वेश्चन नंबर 18 बघा. द रूम वॉज क्राउडेड विथ स्मॉल पीसेस ऑफ फर्निचर्स, cupboards and little tables. The room was crowded with, ओके, तुमच्या समोर आन्सर आहे, द आन्सर. बस, हा सुद्धा प्रश्न मी तुम्हाला कमेंट बॉक्स साठी ठेवतो. अगदी सोपा क्वेश्चन आहे, तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. चला, आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला 2 क्वेश्चन दिले. चला पुढे निघू. इझी क्वेश्चन होता, सोडून दिला आपण याला. क्वेश्चन नंबर 19 घ्या. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन CPO चा क्वेश्चन आहे. द न्यूज, हा सुद्धा सोपा क्वेश्चन आहे. न्यूज असेल तर एक वचन असते, मग एक वचन असेल तर हॅव कसं काय लागेल, तिथं हॅज लागायला पाहिजे होता. खूप वेळा रिपीट झाला, या क्वेश्चनला सोडून द्या. 19 नंबर. 20 नंबर क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. 20 नंबर क्वेश्चन जर बघितला, शी स्पीक व्हेरी हायली ऑफ बोथ हर डॉटर इन लॉज. मी मगाशी सांगितलं, लॉज नाही करायचं, डॉटर्स करायचं. जो मेन वर्ड असतो त्याचं अनेक वचन करायचं, हे मगाशी शिकवलं. आता नाही चुकणार तुमचा डॉटर्स इन लॉ, ब्रदर्स इन लॉ, फादर्स इन लॉ, मदर्स इन लॉ, ओके, सन्स इन लॉ. लॉज नका करू, तो लॉज वेगळा असतो जिथे ॲपॉस्ट्रॉफी लावता तुम्ही. आय होप क्लिअर झालं असेल आता. चला पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 20 समजला, कुठे होतं एरर, याच्यामध्ये डॉटर्स पाहिजे होतं, लॉज नाही. क्वेश्चन नंबर 21 बघा काय म्हणतो. क्वेश्चन नंबर 21 जर बघितला आपण तर काय दिलेलं आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा. चला बघूया काय करेक्ट आहे. ब्लँक प्लेस इज द करेक्ट कंपाऊंड नाउन इन द प्लुरल फॉर्म. ओके, हां, आता मला सांगा, आता तुमच्या किती लक्षात आलं, कसं समजलं. सो तुम्ही एरर करणारच नाही. ब्रदर्स पाहिजे, ब्रदर नाही, ब्रदर्स पाहिजे, ब्रेदर नाही, आणि लॉ पाहिजे शेवटी, लॉज नाही. सो आन्सर विल बी ए. सांगण्याची गरज नाही. आय होप तुम्हाला समजत आहे. फटाफट तुम्ही उत्तरही देतात, जस्ट बिकॉज ऑफ यू नो द ऑल कन्सेप्ट ऑफ ऑन दिस चॅप्टर. ओके, सो लेट्स सी. दिस इज क्वेश्चन नंबर 22. आणि क्वेश्चन नंबर 22 मध्ये जर बघितलं तर काय म्हणू शकतो आपण, आपल्याला जे समजते ते समजून घेऊया. ब्रेसेस हा शब्द पेअर्स मध्ये यूज केला जातो. ट्राउझर्स हा पेअर्स मध्ये यूज होतो. मग इथं कम्स, इथं काय दिलेलं आहे, कम्स. कम्स नाही येणार, इथं V1 पाहिजे. इथं पाहिजे होता कम. का बरं सर कम पाहिजे होता सांगा. बिकॉज इफ युअर ब्रेसेस, आणि इथं इज नव्हता पाहिजे, इथं आर पाहिजे होता. इथं काय पाहिजे होता, आर. ब्रेसेस, ब्रेसेस माहित आहे ना, ब्रेसेस ब्रेसेसचे अर्थ वेगवेगळे होतात. तुम्ही टीथला लावता, खाली आणि वर जे लावता जोड्यांमध्ये येतात ते. ओके, ते पेअर्स मध्येच असतात, ते सिंगल नसतात, ते पेअर्स मध्ये असतात आणि ते अनेक वचन असतात. तुम्ही कंबर पट्टा जो लावता, नाळा म्हणतो आपण त्याला, तो सुद्धा तुम्ही तो तिथे एकच असते सर, नाही. जेव्हा तुम्ही लावता ना, तुम्ही त्याची गाठ बांधता आणि तेव्हा त्या 2 गोष्टी होतात. एक सिंगल गोष्ट राहत नाही, ती सुद्धा पेअर्स मध्ये यूज होते, सिंगल यूज होत नाही. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे, इफ युअर ब्रेसेस आर लूज, युअर ट्राउझर्स कम्स डाऊन. तुमचे ब्रेसेस जर काय झाले असतील, लूज झाले असतील, तर ट्राउझर खाली जाईल, असा याचा अर्थ होतो. सो हे वाक्य चुकीचं आहे. समजलं असेल, हे असे नाऊन आहेत की फक्त आणि फक्त अनेक वचन म्हणून काम करतात, एक वचन म्हणून कधीच काम नाही करत. पुढे, सो आर द ओल्ड. ओल्ड हा एक ऍडजेक्टिव्ह आहे, पण कुठल्याही ऍडजेक्टिव्हला जेव्हा द लावता तेव्हा त्याचा नाऊन तयार होतो, अनेक वचन. बरोबर आहे. पण कुठल्याही ऍडजेक्टिव्हला जेव्हा तुम्ही द लावता तेव्हा त्याचा काय तयार होते, तर त्याचा तयार होतो नाऊन, अनेक वचन. म्हणून इथं आर बरोबर आहे, बरोबर आहे. सो आर द ओल्ड ऑलवेज वायझर दॅन द यंग. म्हणजे याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की जेवढेही म्हातारे आहेत, ओल्ड्स आहेत, ते यंग पेक्षा काय आहेत, वायझर आहेत. बस मला एवढं सांगायचं याच्यामध्ये की कुठला, आता यंग, मला असं काय म्हणायचं इथं, रिच कसा आहे, म्हातारा आहे, कसा आहे, तरुण आहे. पण या कसा आहे म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे, कुठल्याही ऍडजेक्टिव्हला फक्त द लावा. आता तो कसा आहे नाही, कोण आहे, ते श्रीमंत आहेत, नाऊन तयार होत असतो आणि त्याला द लागला म्हणजे ते अनेक वचन असतात. पुढे बघा, दीज अनेक वचन, प्रिमाइसेस अनेक वचन, आणि द लुक अनेक वचन, म्हणजे सर्व अनेक वचन दिलं. यस, मग हे पण बरोबर आहे. बीसी, बीसी कुठे, फर्स्ट विल बी युअर आन्सर. ओके, प्रत्येक विद्यार्थ्यांनी ट्राय करा, कोणी असं करू नका की यस सर मी फक्त लेक्चर बघतो, कमेंट काही करत नाही, द्या आन्सर. ओके, क्वेश्चन नंबर 23 बघा.
क्वेश्चन नंबर 23 जर बघितला तर काय दिसते आपल्याला याच्यामध्ये, ही हॅझंट अ ब्युटिफुल फर्निचर. फर्निचर कधीच एकवचन नसते, आर्टिकल कसा का लागेल, कारण ते एकवचनच असते, त्याला आर्टिकल लागत नाही कारण तो अनकाउंटेबल असतो. तुम्ही म्हणा सर एकच वचन असते तर हे लागायला पाहिजे होतं ना, नाही, तो अनकाउंटेबल आहे ना, अनकाउंटेबलला कधीच आपण काय करत नाही, तर अनकाउंटेबलला कधीच आपण आर्टिकल लावत नसतो, हा रूल आहे. पहिलं चुकीचं आहे. न्यूज आर नसते, न्यूज इजच असते, कारण न्यूजचं अनेकवचन कधी होणार नाही. मग ए पण चुकीचं, बी पण चुकीचं, त्यांनी जर करेक्ट विचारलं मग ए पण चुकीचं आणि ए पण चुकीचं, बी पण चुकीचं, तुमचं उत्तर ओनली सी आहे. मग व्हॉट नॉनसेन्स, व्हॉट अ नॉनसेन्स नाही, व्हॉट नॉनसेन्स, कारण नॉनसेन्स हा अनकाउंटेबल नाऊन आहे आणि अनकाउंटेबल नामाला कधीच आर्टिकल लागणार नाही. क्लिअर आहे. चला पुढे मग पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 24 बघा आता काय तर. क्वेश्चन नंबर 24 जर बघितला तुम्ही तर काय दिलेलं दिसते आपल्याला, आय हॅड नो इन्फॉर्मेशन. समजलं सर, इन्फॉर्मेशनचं अनेक वचन कधीच होणार नाही, बिकॉज हा एक अनकाउंटेबल नाऊन आहे. ओके, काय आहे, अनकाउंटेबल नाऊन आहे. सो नो इन्फॉर्मेशन, हा इन्फॉर्मेशन जर नाऊन असेल तर नामाच्या अगोदर आपण नो लावत असतो. नॉट आपण नॉट गॉट असं काही करू नका, नो इम्प्रिंट म्हणू नका, नो इन्फॉर्मेशन म्हणू नका. ओके, चला ठीक आहे. लास्ट क्वेश्चन आजचा घेऊया आपण, लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25. ओके, याच्यामध्ये जर बघितलं तर काय दिलेलं आहे, फर्निचर्स, कधीच याचं अनेक वचन फर्निचरचं होणार नाही. म्हणजे जी एरर आहे ती सी मध्ये आहे, तुम्ही इझिली सांगू शकता. मी फक्त एवढं सांगेल, इंग्लिश हा सर्वात कठीण आणि इंग्लिश हा सर्वात सोपा सब्जेक्ट आहे, पण मॅटर करते की तुम्ही कुठल्या वेळी त्याचा अभ्यास करत आहात. तुम्ही जर स्टेप बाय स्टेप प्रॉपर जर गेले आणि तुम्ही जर 60 लेक्चर केले, आपले 60 लेक्चर, ज्याचं नाव आहे BTA बेसिक टू ॲडव्हान्स. हां, आय नो मी हे ट्रिक सिरीज तुमची चालू केलेली आहे, बट या ट्रिक सिरीज मधून तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देता येतात, पण तुम्ही जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आणि हा प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्ही BTA 60 लेक्चर्स केले. आता BTA 60 लेक्चर कसे असतात बघा एकदा, त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व PDF, प्रश्न, ट्रिक्स, कन्सेप्ट, क्विज, टेस्ट हे सर्व मिळणारच. हा तो कोर्स आहे. तुम्ही फक्त गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअर, ऍप स्टोअर, विंडोज हा लोगो दिसेल, मॅक सगळीकडेच. ओके, सो या लोगोनुसार तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. गायत्री अकॅडमी सर्च करा फक्त. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्पर्धा परीक्षाचा एक ऑप्शन दिसेल, स्पर्धा परीक्षा, याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला पहिल्याच नंबरला जो कोर्स दिसेल तो म्हणजे हा वाला कोर्स, कारण वन ऑफ द बेस्ट कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही, कारण या कोर्समध्ये 60 तासांचे 60 लेक्चर, 60 ट्रिक सिरीज, टेस्ट सिरीज आणि ट्रिक्स पण, ओकॅप पण, आणि सोबत तुम्हाला हे 10 कोर्सेस फ्री. सर्व ग्रामर, ओकॅप, ट्रिक, बेसिक टू ॲडव्हान्स, MPSC, सरळ सेवाचा, तलाठीचा, वनरक्षकचा, बँकिंगचा, शिक्षक भरतीचा, इंग्लिश वोकॅबलरी जुनीवाली आणि इंग्लिश वोकॅबलरी नवीनवाली, आणि स्पोकन इंग्लिश कोर्स सुद्धा तुम्हाला या कोर्स सोबत फ्री मिळणार. आणि ज्या पण माझ्या नवीन बॅचेस चालू होतात त्याच्यामध्ये फ्री असतात. हा कोर्स जॉईन केला म्हणजे तुम्हाला सर्वच मिळालं आपल्या ऍप्लिकेशन मधलं. अगदी नॉमिनल फीज आहे. तुम्हाला वाटतं की नाही सर मला इन्क्वायरी नाही करायची, डायरेक्ट जॉईन करायचं, काय करू, काही नाही, 18 जून बस हा कुपन कोड अप्लाय करा. 18 जून या कोर्सवर जाऊन कुपन कोड जर तुम्ही अप्लाय केला तर डायरेक्टली 500 रुपये या कोर्सवर कमी होतात. कोर्सची प्राइस अगदी नॉमिनल आहे. ओके, जेणेकरून कुठला इश्यू येणार नाही. सो 18 जून कुपन कोड नोट डाऊन करून घ्या. सर्व कोर्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट येऊन जातील. याच्यामध्ये झूम मीटिंग पण फेस टू फेस असते. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर मला इंग्लिश जर मध्ये जर डाऊट आला तर मी काय करू, आणि तुम्ही जर अजूनपर्यंत तुमचं नेम, सिटी किंवा ज्या एक्झामची तयारी करता किंवा का तुम्हाला इंग्लिश शिकायचं आहे हे तुम्ही अजून सांगितलं नसेल मला, तर या नंबरला तुमचं नेम, सिटी आणि तुम्हाला का बरं इंग्लिश इंप्रूव्ह करायचं आहे, तुमचा पर्पस नक्कीच माझ्या नंबरला मेन्शन करा. दिस इज माय पर्सनल नंबर, बट डोंट कॉल टू दिस नंबर. ओके, सो चालेल, थांबूया आपण आता. इन्क्वायरी करायची असेल वरती टेलिकॉलर नंबर पण दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावर डायरेक्टली कॉल करून इन्फॉर्मेशन, कोर्स सपोर्ट घेऊ शकता. सो भेटूया एका नवीन सेशनमध्ये, नवीन चॅप्टर सोबत, नवीन टेक्निक आणि ट्रिक्स सोबत. टिल देन बाय, टेक केअर. थँक्यू सो मच. सो ऑल ऑफ यू, बाय, टेक केअर.